नाही, उणिवा राहायचा प्रश्न नाही. अंतरिम स्थगितीस फक्त नकार दिलाय आणि शासनाचं ऍफिडेव्हिट मागितलेलं आहे त्यांनी. हा मुळात शासनानं विधी व न्याय विभागाचा जर सल्ला घेतला असता आणि या प्रोसेसला सामोरे गेले असते, किंवा हा GR काढत असताना न्याय व्यवस्थेचा किंवा अनेक या आरक्षणाच्या संदर्भातल्या अनेक न्यायालयाची जे जजमेंट आहे त्या जजमेंटचा जर या महाराष्ट्र शासनानं सल्ला घेऊन घाई गडबडीत कुणाला तरी बळी पडून कुणाच्या तरी समोर लोटांगण घालून या ओबीसीच्या आरक्षणाची जी काही एक घटनात्मक चौकट आहे किंवा हे ओबीसी आरक्षणाचं जे झोपडं आहे हे झोपडं उद्ध्वस्त करण्याचं काम केलेलं आहे या महाराष्ट्र शासनानं. त्यामुळे आजचं हे काही आम्हा लोकांनी आम्ही गृहीत धरलंय आमच्या बाजूने कोणीही नाहीये इथं, ना आमदार खासदार ना एक मंत्रिमंडळातले. मिनिट, मला दोघांनाही तो प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही असं म्हणत होतात की दबावातून ही एक प्रकारची GR आणि शासन निर्णय काढलेला आहे, त्याला कायदेशीर आधार नाही, पण आज न्यायालयाने हे मान्य केलं नाही, याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ तुमचं म्हणणं खोटं ठरलं? नाही, न्यायालयानं अंतरिम स्थगितीस नकार दिलाय. हा. अजून सुनावणी होणार आहे. शासनाला ऍफिडेव्हिट मागितलेला आहे. सामाजिक व न्याय विभागाला या वेगवेगळ्या याचिकाकर्त्यांचं काय म्हणणं आहे याच्याकडे लक्ष वेधून घेतलंच ना. हा वेळ जो आहे मनोहरजी आपल्या सोबत आहेत, मनोहर दोंडे आपल्या सोबत आहेत. विलासजी, मी आज बरोबर 12 वाजून 10 मिनिटाला चीफ जस्टिसच्या कोर्टामध्ये सुनावणी सुरुवात झाली. त्या पूर्ण सुनावणीमध्ये मी स्वतः हजर होतो. माननीय न्यायालयाने जी बाजू ऐकली ती पूर्ण मेरिटवर बाजू ऍडमिशनसाठी ऐकली. ऍड इंटरिम रिलीफच्या बाबतीमध्ये तसा प्रेस आमच्या कुठल्याही वकिलांनी केला नाही किंवा आग्रह धरला नाही. त्याचं कारण होतं की राज्य सरकारचं ॲफिडेव्हिट आल्याशिवाय, शपथपत्र आल्याशिवाय कोर्ट इन्क्लाइन होऊ शकत नाही हे माहिती असल्यामुळं ॲड इंटरिमची फक्त ॲडव्होकेट अंतुरकर साहेबांनी तेवढा मुद्दा उपस्थित केला होता आणि त्याला एमर्जन्सी अशी दाखवली होती त्यांनी की आता लोकल बॉडीजच्या इलेक्शन येतात, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत किंवा काही लोक तरुण कार्यकर्ते काही आत्महत्या करतायत, त्यामुळं एमर्जन्सी आहे आणि म्हणून याला स्थगिती द्या अशा प्रकारचं न्यायालय काय म्हणालं? न्यायालय असं म्हणालं की पुरावे द्यावे लागतील. बरोबर ना? बरोबर नाही, त्यावर न्यायालय असं म्हणालं की आपल्याला ऍड इंटरिमच्या बाबतीमध्ये इन्क्लाइन आम्ही होणार नाही, तुम्ही एकतर विड्रॉ करा किंवा तुमचं म्हणणं स्थगित करा. तर अंतुरकरांनी ताबडतोब त्याला माझं म्हणणं मी स्थगित करतो असं म्हटलेलं, रिजेक्शन झालेलं नाही. नाही विलास, मला याच्यात फक्त एवढं सांगायचं आहे, मी ऍड करतो की अशा प्रकरणांमध्ये आता ही प्रिन्सिपली पॉलिसी आहे की लेजिस्लेशन चॅलेंज केल्याच्या नंतर सरकारला ॲफिडेव्हिट फाईल करू द्यावं लागतं. परंतु त्याच्या पुढे जाऊन ॲडिशनली मी सांगतो की बरोबर कोर्टासमोर जर आपण एक जाहिरात किंवा एक नोटिफिकेशन जरी दिलं असतं ना तर दूध का दूध पाणी का पाणी झालं असतं ना. मुद्दा काय की म्हणजे रेझोल्युशन काढले, कशाच्या आधारे काढले? ऍक्टच्या अगेन्स्ट, रूलच्या अगेन्स्ट जाऊन काढले, ते ऍक्ट परसे इलिगल ठरते. त्याच्यामुळे हे परसे इलिगॅलिटी ही कशा प्रकारे, जसं आपण म्हणतो की नाही शेतीतून आमच्या चिखल वाहून गेला ते आणून टाकावा लागतो, तसं शेतीतून चिखल वाहून गेलेला आहे. त्या प्रकारे तुम्हाला डायरेक्ट म्हणजे माती वाहून गेले हे डायरेक्ट दाखवावं लागतं टंके की चोट पे म्हणून की हो आता उद्याच्या म्हणजे लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत क यांनी हे प्रमाणपत्र घेतलेत आणि हे आता मराठा कुणबी म्हणून येत आहेत आणि त्याही पुढे जाऊन एकच जात एकच समूह दोन ठिकाणी आरक्षण घेत आहे आणि ह्याच्यातून कोणतं मान्य करायचं? कारण मी काल एका ट्रिब्युनलमध्ये होतो, ट्रिब्युनलचे मुख्य सरकारी वकील मला असं म्हणत होते, सदावर ते करायचं काय? एका समूहातले लोक EWSI घेऊन येतात प्रमाणपत्र, 10% मराठा आरक्षण घेऊन येतात आणि त्यापुढे जाऊन हे कुणबी मराठा म्हणून सुद्धा घेऊन येतात. हे किती डोक्याला त्रास झालेला आहे. सांगायचं तात्पर्य एक, जर तुम्ही थेट उदाहरण जेव्हा कोर्टासमोर येईल, मी तुम्हाला सांगतो 48 तास लागतात फक्त, तेव्हा उदाहरण लागतंय. आणि तेच माननीय न्यायमूर्ती नरेश पाटलांच्या कोर्टात ठरलं होतं. त्यावेळेस वकील सरकारच्या वतीने सावंत साहेब होते, आर यू गोइंग टू होल्ड युअर हँड्स ऑर नॉट? त्यावेळेस होल्ड आय एम होल्डिंग माय हँड म्हणावं लागलं होतं. तशा प्रकारचं उदाहरण घ्यावं लागलं. योगेशजी पटकन तुमचं सबमिशन, नंतर मला पवार सरांकडे थोडक्यात वेळ कमी आहे माझ्याकडे. अति कायदे पंडित असलेल्या आमच्या सदावर्ते साहेबांना आणि त्यांच्याही पेक्षा ऐका ना, अति फक्त जरंगे असेल, अति मी नाही.
कशाला तुम्ही त्याला वेगळं हे देताय? कशाला नका ना, अर्थ नाही. काही गरज नाहीये. तुम्ही तुमचं मत मांडा. मुद्दा मी त्यांना पण आधी विनंती केली, मुद्द्यावर बोलू आपण प्लीज, वेळ नाही आपल्याकडे. हा खरं तर याच्यामध्ये झाले, फ्रीज झाले. हा पवार सर तुमचं सबमिशन. योगेशजी फ्रीज झाले. माझं म्हणणं एवढंच आहे की मराठा समाजाला हे सांगतंय 3 प्रकारचं आरक्षण मिळालंय. एका व्यक्तीला 3 टाईपचं आरक्षण मिळालंय का? मी उदाहरण देतो. सांगा ना. उदाहरण चला करा सुरू. सदावर्तेची परिस्थिती अशी आहे, माननीय साहेब, महाराष्ट्र तुमचं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सांगतो. ट्रिब्युनल मध्ये तुम्ही एका साईडला एक नाही, सांगता, अनेक तुम्ही याचिका डॉक्टर आहात, ज्याच्यामध्ये तुम्ही त्यांचं म्हणणं ऐकूया ते पूर्ण. वकील आहात, पण तुम्ही वकिली त्यांचं करू म्हणणं शकत ऐकू नाही. पूर्ण. हा तुम्ही सांगता तुम्ही डाकू आहे. तुम्ही डाकू काय त्या दिवशी मराठा अरे आंदोलन वीरेंद्र, मी कोण आहे टॅक्सीमध्ये याच्यापेक्षा लपून तुम्ही आले. काय नाहीत तुम्ही काय हे सांगता? सांगा. तुम्ही आम्हाला काय सांगू? वीरेंद्रजी, मराठा समाजाने काय बोलत तुम्ही आम्हाला काय सांगता? तुम्ही एका काय माणसाने तुम्ही काय सांगा. नाही घेतलेलं आरक्षण. मी दोघं नाही थांबवत. नाही माझा OBC प्रयत्न मध्ये आहे. मिळालं. आपण मुद्द्याबद्दल SCBC बोलू. मध्ये पण मिळालं. ऐका ना असं वीरेंद्रजी. नाही झालेलं आहे. जी, हा मुद्द्यावर बोलू. हा प्लीज. माझं म्हणणं तेच ना की एका माणसाला कुठे 3 आरक्षण घेऊन कोण आलेलं आहे? दाखवतो. एसीबीसीचं घेतलेत आरक्षण हे 3 महाराष्ट्रामध्ये आरक्षण लागू आहे. घेतलेत. मी दाखवतो एका ना. व्यक्तीने कायदेशीर सर्टिफिकेट काढलेली आहे. ठीक आहे, मी उत्तर एका घेतो. उत्तर घेतो. पवार प्लीज साहेब, मुद्द्याबद्दल बोला, एका वैयक्तिक नको. व्यक्तीनं सदावर्ते साहेब, काढलेली मला आहे. विनंती आहे. तिबार सर्टिफिकेट काढलेली आहे. बाजूलाच राहिलाय. नाही मूळ मुद्दाच आहे हे. 3 हा. रिझर्वेशन घ्यायला लागले. JR बरं ठीक आहे, ठीक आहे. रिझर्वेशन हा, हा, घेतलेले सांगा आहे. तुमचं. माझं म्हणणं साहेब, आहे- MPSC ला येतो वेगळं, तुमच्याकडे. येतो. MPSC ला वेगळं. प्रत्येक एका ठिकाणी व्यक्तीला तिबार मान्य आहे, सर्टिफिकेट साहेब. करणारी उदाहरणं आहेत. तिबार लक्ष्मणजी येतो जसं हवं तुमच्याकडे. हा तसं. प्लीज एका मिनिटात तुमचं. माननीय लक्ष्मण हाके साहेब, तुमची पोटतिडक मला लक्षात येते. तुम्ही झटताय समूहाच्या संरक्षणासाठी. हा, हा. मी एक मुद्द्यावर, 2 मिनिटांमध्ये यांना कायदेशीर समजून सांगतो. यांना कायदा समजणं फार आवश्यक आहे. तुम्हाला नाही, सांगतो advocate असावं लागतं माननीय त्याच्यासाठी, महाराष्ट्र कायदा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह समजण्यासाठी. ट्रिब्युनल मुंबई लिहून घ्यायचा. एक केस नाही, मराठा भावांनी EWSचं रिझर्वेशन सुद्धा घेतलेला आहे आणि ते चॅलेंज OBC आणि इतरांनी केलेलं आहे. त्याचे केस नंबर, त्याचे ऑर्डर नंबर सुद्धा देऊ शकतो. 1 2 तुम्हाला सांगतो 10% रिझर्वेशन सुद्धा घेतलेले आहेत. 3 तुम्हाला सांगतो आता हे जे शासन निर्णय याच्या आधारे परीक्षा आणखीन झालेली नाही किंवा याचा लाभ घेतलेला नाही, ह्याच्या संदर्भाने ज्या दिवशी जाहिरात येईल त्या दिवशी तुम्हाला सांगतो 3 रिझर्वेशन. म्हणजे आज जर तुम्ही ते सर्टिफिकेट काढून आणलं, त्याचं कारण सांगतो विलास. गडबड का आहे भाई? गडबड ऐशी आहे भाई की ज्या वेळेस तुम्हाला सांगतो दोन्ही रिझर्वेशनला म्हणजे OBCच्या रिझर्वेशनला मराठ्यांच्या 10% रिझर्वेशनला जे आहे याची मर्यादा आहे. कशाची? आर्थिक मर्यादा आहे. ते काय करतात माहिती का? मागच्या वर्षी जरी मी EWS असलो तर या वर्षी मी काय बनवू शकतो माहिती का? OBC बनवू शकतो, म्हणजे कुणबी मराठा. मग काय होणार की ठीक आहे, मी मागच्या वर्षी EWS मध्ये येऊ शकत होतो, पण आता मी यावर्षी येत नाही. यावर्षी मी काय करतो? EWS मधलं आपले कुणबी मराठा ठीक आहे, करतो. आलं आणि लक्षात, येणाऱ्या आलं. वर्षी मी काय करतो? 10%तली जर जागा फिल्टर्ड झाली, कारण मला सांगा आज सगळ्यांनी मला सांगा, केदार माझा वेळ असतील संपला. केदार असतील किंवा हा, मराठा हा. समाजातले पुढारी असतील, यांनी शपथेवर सांगावं आणि मुख्यमंत्री महोदयांकडे यावं, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांकडे यावं, 10% आरक्षण मागे घ्या म्हणून सांगावं. कारण लक्षात ठेवा, आताच वीरेंद्र पवारांनी एक लई चांगली गोष्ट बोलली. ते म्हणले 5%. बरोबर, वीरेंद्र पवार. EWS होता तेव्हा मराठे भाऊ 8% जात गेले. आज तुम्हाला सांगतो कुणबी मराठा आणि या 10%च्या ठीक आहे, ठीक आहे. मला- लोकांना 5% गेले. तुम्ही 10%चं आरक्षण मागे घ्या अशी मागणी 30 करता सेकंद का? 30 योगेशजी 30 सेकंद. हा जबाबदारीने बोलतो. जबाबदारीने बोलतो. आमचा समावेश OBC मध्ये केला की आम्ही SCBC आमचं तुम्ही काढून टाकलं तरी हरकत नाही. आणि आज तुम्हाला सांगतो, आज जो JR घेऊन सगळे चाललायत ना, शासनानं जो JR काढलेला आहे तो कुणबी ऑलरेडी जे कुणबी आहेत त्या कुणब्यांच्या साठीचा आहे. मराठा शब्दाचा प्रस्तावनेत उल्लेख केलेला आहे. याचा अर्थ केवळ मराठा जातीसाठी नाही. अरे या आंदोलन कशासाठी काढलाय? कशासाठी काढलाय? तुमचा कशासाठी तेवढा काढलं अभ्यास मग? नाही जरा. अरे मी ते सदावर्ते मंडळ पवार आयोगाने लक्ष्मण. काढलं, OBC मध्ये आहे ना. नव्यानं GR कशासाठी काढला तुम्ही? बरोबर. एक नव्यानं GR कशासाठी काढला तुम्ही मग? एक मिनिट अरे थांब, लक्ष्मण, थांब. GR चं काय एक करायचं? थांब, एक एक जण हा अरे लक्ष्मण थांब रे. लक्ष्मणजी पटकन तुमची कमेंट. माझा वेळ संपलाय, सॉरी. हा मला एक सांगा, हे म्हणतायत की कुणब्यासाठी काढलाय, कुणब्यांचं होणार आहे, OBC वर अतिक्रमण होणार नाही, मग कशासाठी GR काढला? कुणबी तर ऑलरेडी मंडळ आयोगाच्या अंमलबजावणीमध्येच कुणबी OBC मध्ये आहे ना. कशासाठी मग काढला तेच आहे GR? ना. हा काल परवाचा जरंगेला याच्यात आपले आपले कायदा आहे, कायदा आहे. पटायसाठी काढलेला GR होता. कशासाठी काढला हा GR? आणि कशासाठी गुलाल कशासाठी उधळताय अरे महाराष्ट्रात? कशासाठी काढला? असे अनेक JR निघालेले आहेत लक्ष्मण.
1990 नंतर सर, असे कित्येक जी आर निघाले ओबीसी आरक्षणासाठी. ऍस्पेक्ट नाही, ठीक आहे. ज्याला संविधानाला अरे, legal मान्य aspect नाही, म्हणजे illegal जे aspect सर्वोच्च काय आहे? न्यायालयाला मान्य नाही. शेवटची कमेंट आणि तुम्ही शेवटची legal कमेंट aspect मी दोघांनाही घेताय. थांबवतोय. दोंडे